आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनात सरकारची कसोटी लागणार, शेतकरी प्रश्न, मुंढवा जमीन घोटाळा, तपोवन वृक्षतोडीचे पडसाद उमटण्याची शक्यता. जैश-ए मोहम्मदकडून घातपाताचा धोका, नागपुरात गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट, सूत्रांची माहिती. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धडकणार 4 मोर्चे, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात. उद्धव ठाकरे उपराजधानीत अधिवेशनाला उपस्थित राहणार, 11 आणि 12 डिसेंबरला लावणार हजेरी. राज्य सरकारचा बाधित शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 663 कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्यातील मदत वितरणाला दिली मंजुरी. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 717 कोटींचा निधी वितरित, पायाभूत सुविधांसाठी 1000 कोटींच्या निधीचीही पूर्तता. महाराष्ट्राचं शक्ती विधेयक केंद्रानं नाकारलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. शक्ती विधेयक 2020-21 मध्ये विधिमंडळात मंजूर, मात्र आता केंद्रानं नाकारलं. डोंबिवलीत भाजपची शिंदेंबरोबर नरमाई, अभिजित थरवळ यांच्या प्रवेशाला अखेर स्थगिती. नाशिकच्या तपोवनमधील आंदोलकांशी आज चर्चा, मनपा आयुक्त आणि अधिकाऱ्यांचं आंदोलकांना चर्चेचं निमंत्रण. वंदे मातरमवर आज संसदेत चर्चा, वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष चर्चेचं आयोजन. पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरण, दिग्विजय पाटलांची होणार चौकशी, दिग्विजय पाटील 10 तारखेला पुणे पोलिसात हजर राहणार. मुंढवा कथित जमीन घोटाळा प्रकरण, मुख्य आरोपी रवींद्र तारू अटकेत, बावधन पोलिसांची कारवाई. इंडिगोकडून प्रवाशांना 610 कोटींचा परतावा, प्रवाशांच्या 3000हून अधिक बॅगाही करण्यात आल्या परत, केंद्र सरकारनं केलं स्पष्ट. इंडिगोच्या वैमानिकाचं खुलं पत्र व्हायरल, पायलट आणि कर्मचाऱ्यांच्या सातत्यानं अपमान केला जातोय, वैमानिकानं पत्रातून मांडली भूमिका. गोवा क्लब आग प्रकरण, आगीचं कारण आलं समोर, इलेक्ट्रिक फायर गनमुळे आग लागल्याचं स्पष्ट, गोवा पोलिसांची जय महाराष्ट्रला माहिती. गोव्याच्या नाईट क्लबच्या व्यवस्थापकासह अन्य 3घांना अटक, क्लब मालकाला अटक करण्याचे आदेश, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती. चित्रपट निर्माता विक्रम भट्टला अटक, राजस्थान आणि मुंबई पोलिसांची संयुक्त कारवाई, 30 कोटीच्या फसवणूक प्रकरणी अटक. मातृभाषेसह विद्यार्थ्यांना दुसरी एक भाषा शिकवा, तसेच विद्यार्थ्यांना दुसरी एक भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहित करा, यूजीसीचे सर्व शिक्षण संस्थांना उपक्रम लागू करण्याचे निर्देश. जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे अर्ध्या मुंबईत आज 15% पाणी कपात, एकूण 25 पैकी 17 विभागांमध्ये पाणी कपात लागू. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या तीव्रतेमध्ये वाढ होऊन थंडी आणखी वाढण्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज. पुतीन पाठोपाठ झेलेन्स्की जानेवारीत भारत भेटीवर येण्याची शक्यता, राजकीय संतुलन साधण्याचा सरकारचा प्रयत्न, जानेवारी 2026 मध्ये दौरा करण्याची शक्यता. गौरव खन्ना ठरला बिग बॉस 19चा विजेता, तर फरहाना भट्ट बनली उपविजेता.